राजीनामा असा होत नाही, पेपर फुटीवरून संसदेमध्ये चर्चा करा। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्याचे केंद्रीय मंत्री नड्डांचे संकेत। किती तास चर्चा करायची हे विरोधकांनीच ठरवावं, सरकार संसदेमध्ये चर्चेसाठी तयार। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डांकडून सरकारची भूमिका स्पष्ट। राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या 3 मागण्यांवर ठाम, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई आणि मोदींनी माफी मागावी, विद्यार्थ्यांच्या मागण्या, विरोधक पूर्णपणे पाठीशी असल्याची राहुल गांधींची ग्वाही। मैं अभी जिंदा हूं, रुग्णालयातून सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई करू नका, सरकारकडे मागणी। विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पक्षांचा कारभार अयोग्य, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणं सरकारचं कर्तव्य असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ठाकरे बंधू मैदानात, मुंबईत 26 जुलैला ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा निघणार, उद्या सकाळी 11 वाजता राज ठाकरेंची पत्रकार परिषद। विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, पंतप्रधान मोदींना पत्र लिहित पेपर फुटीबाबत चिंता व्यक्त, अण्णा हजारे उद्या विद्यार्थ्यांसाठी मौन आंदोलन करणार। पुन्हा लाठीचार्ज केला तर मराठे दिल्लीत येतील, भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही, दिल्लीतील जंतर मंतरवरून मनोज जरांगेंचा इशारा। राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर, प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण, पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार, मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती। आसाममध्ये पुराचं तांडव, आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू, पुरामुळे 5,64,000 नागरिक बाधित, 15 जिल्ह्यांना फटका, रस्ते आणि पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला।